श्री गणेशाय नमः. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर रेल्वे स्थानकापासून साधारण 8 किलोमीटर वसलेलं आहे खंडोबाचं एक देवस्थान. ते म्हणजे मुळगावचा खंडोबा. बदलापूरची उल्हास नदी पार करून बदलापूर गावातून मुरबाडकडे जाणाऱ्या रस्त्यावरनं थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला लागते ते मुळगाव. मुळगावाजवळ रस्त्याच्या किनारी स्थानिक लोकांनी सुरू केलेले छोटे छोटे रेस्टॉरंट आहेत. तिथे नाश्त्याची उत्तम सोय होते. तसेच दुपारच्या वेळेस उत्कृष्ट जेवणाची थाळीसुद्धा उपलब्ध असते. मंदिर गाठण्यासाठी आपल्याला साधारण 550 पायऱ्या चढाव्या लागतात. त्यामुळे भरपेट नाश्ता करून आणि पाण्याची बॉटल सोबत घेऊनच गेलेले बरे. मंदिर मार्गाच्या प्रवेशद्वारीच्या कमानीतून आत शिरल्यानंतर साधारण 5-6 पायऱ्या चढल्यानंतरच एक देवीचे छोटेसे मंदिर लागते. तेथील देवीची मूर्तीही अत्यंत सुबक आहे. देवीच्या दर्शनाने मिळालेली ऊर्जा सोबत घेऊन आपण चढायला सुरुवात करतो. डोंगराच्या पायऱ्या, गर्द वनराई आणि मध्येच येणारी थंड हव्याची झुळूक यामुळे मन प्रसन्न होत राहते आणि आपण पोचतो शेवटच्या टप्प्यात. डोंगराच्या पायथ्यापासून शिखरापर्यंतच्या पायऱ्यांचं काम अगदी व्यवस्थित केलेलं आहे. तरीसुद्धा शेवटच्या टप्प्यातील पायऱ्या मात्र जरा जास्तच उंच आहेत. या शेवटच्या काही पायऱ्या चढतानाच आपल्याला देवळाच्या कळसाचं दर्शन घडतं. या पायऱ्या चढून झाल्यानंतर आपण पोचतो एका छोट्याशा मैदानात आणि त्या छोट्याशा मैदानाच्या मध्यभागी उभं आहे खंडोबाचं छोटंसं पण सुंदर मंदिर. मंदिरात प्रवेश करताना आपल्याला दिसतो कासव, त्यानंतर नंदी आणि त्यानंतर आपल्याला दर्शन घडतं गाभाऱ्यातील विलोभनीय खंडेरायाचं. खंडेरायाचं दर्शन घडताच आपला शीण कुठल्या कुठे पळून जातो आणि आपलं ऊर भक्तीने भरून येतो आणि ओठातून शब्द येतात, येळकोट येळकोट जय मल्हार. मंदिरातून बाहेर पडल्यावर मंदिराशेजारी आपल्याला दिसते एक दीपमाळ आणि त्याच्या पाठीमागे निसर्ग आपल्याला साद घालतो. मंदिराच्या चारी बाजूनी आहेत खोल दऱ्या, तिथून दिसणारा सुंदर निसर्ग आणि त्याही पलीकडे दिसतं बदलापूर शहर.